एक वरिष्ठ अधिकारी म्हणून ते करणार आहे. मी पण त्यांना मार्गदर्शन करणार आहे. या केसमध्ये जे काही पुरावा पॉसिबल आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, जबाब नोंदविणे, लोकांच्या साक्ष नोंदविणे, जे काही पॉसिबल आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही एकदम सखोल तपास करून एक चांगला चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करणार आहे. चार्जशीट दाखल करण्यासाठी मी त्यांना तपास अधिकाऱ्याला मॅक्सिमम 30 दिवसाच्या मुदत दिलेली आहे, टार्गेट दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि गॅरंटी देतो 30 दिवसात ॲज मच ॲज पॉसिबल लवकरात लवकर या केसमध्ये माननीय कोर्टात चार्जशीट दाखल होईल. त्याच्यानंतर आरोपीबद्दल सांगणे, आरोपी मला माहीत आहे आणि आम्हाला पण ऑलरेडी आढावा घेतलेला आहे की एक पूर्वीचा पण एक गुन्हेगार आहे आणि त्यांच्या एक सवय आहे की असे लैंगिक अत्याचार करण्यामध्ये. आरोपीला माननीय कोर्टाला विनंती करून जे काही कागदपत्र सादर करणे ते सगळं करून त्यांना जामीन भेटू नये. जोपर्यंत या केसमध्ये गंभीर शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये ठेवण्यासाठी जामीन होऊ नये यासाठी जे काही पोलीस दलाला करावं लागेल हे मी करणार आहे. त्याचा आश्वास तुम्हाला मी आज इथे देतो. तिसरा विषय आहे हे केसच्या चार्ज फ्रेमिंग आणि कोर्टमध्ये जो ट्रायल जो निकाल काढण्यापर्यंत जो ट्रायल होणार आहे, ट्रायलसाठी आम्ही स्वतः जज साहेबांना भेटून फास्ट ट्रॅकमध्ये एक केस घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. माझे बोलणे झालेले आहे ऑलरेडी याबद्दल बोलतो. एक गोष्ट करतो की या केसचा ट्रायल रोजन रोज होईल आणि जे लवकरात लवकर या केसमध्ये न्याय भेटला पाहिजे. कायद्यामध्ये तरतूद आहे जी गंभीर शिक्षा भेटली पाहिजे त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांना विनंती करतो केसच्या दखल जे काय तुम्ही मुद्दा ठेवलेले आमच्या समोर आम्ही याच्या सिरियस दखल घेतलेली आहे. आम्हाला थोडा वेळ द्या, थोडा पेशन्स ठेवा, वेळ देऊन बघा तुम्ही या केसच्या प्रोग्रेस नंतर तुम्ही निर्णय घ्या. परत एकदा आठवडे पोलीस वतीने आश्वासन देतो या केसमध्ये न्याय मिळेल याचा आमची जिम्मेदारी आहे, हक्क आहे. धन्यवाद. अरे ते बाईची बाईट देखील बरं मी
हे घ्या पाणी ठेवा. बाहेरचा हवाली कर म्हणा आम्ही शिक्षा करतो